ठीक आहे. यामध्ये पाच धड्यापर्यंत याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इतिहासाबद्दलची. आज आपण नागरिकशास्त्र या विषयासाठी सुरुवात करतो आहे. ओके. आपले स्थानिक शासन, नागरिकशास्त्र, नागरिकांचं शास्त्र, नागरिकांसाठी बनवलेलं शास्त्र. ठीक आहे. यामध्ये 5 धडे आहेत एकूण. एक आपले सामाजिक जीवन, 2 नंबर आपली समाजातील विविधता, ग्रामीण स्थानिक शासन संस्था, शहरी स्थानिक शासन संस्था आणि जिल्हा प्रशासन. ठीक आहे. आज आपण पहिला धडा बघूया, आपले समाज जीवन. ठीक आहे. काय आहे आपले समाज जीवन, नेमकं कसं चालतं, हे लोक राहतात, कशाच्या आधारावरती राहतात, किंवा लोकांमध्ये कोणत्या प्रकारचे एकमेकाबद्दल पारिवारिक जे नाते आहेत ते कशा पद्धतीचे आहे आणि त्यानुसार ते लोकांना जगण्यासाठी कसे प्रेरित करतात आणि हे सर्व व्यवस्थित चालावं यासाठी शासनाने कोणते नियम केलेले आहेत किंवा ही संस्था कशी तयार झालेली आहे, या सर्वांचा अभ्यास आपण नागरिकशास्त्रामध्ये करणार आहे. सुरुवातीला बघूया आपले समाज जीवन. समाज म्हणजे आपण सर्वजण जे आहात, लोक एकत्रित राहतो, याला समाज म्हणतात. ठीक आहे. सुरू करूया. माणसाला समाजाची गरज का वाटली, माणसातील समाजशीलता, आपला विकास आणि समाज म्हणजे काय, हे 4 पॉईंट आपण या धड्यामध्ये बघणार आहे. इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे बघितलेलं होतं. बरोबर आहे, पाहिलं होतं. हां, ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी वाचायला सुरुवात करा. ठीक आहे. ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी इथे लक्ष द्या. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. असं नाही की देवाने एक माणूस पृथ्वीवरती सोडून दिले आणि तुम्ही लोकांची उत्पत्ती करा असं सांगितलेलं नाही. हे हजारो वर्ष यामध्ये बदल होत गेला. आता तो काय बदल आहे, आपले पूर्वज कोण होते, तुम्ही याच्या आधी पाहिलेलं आहे. कोण होते? बरोबर, माकड. बरोबर आहे. कारण त्याच्यासारखंच आपलं हात, 2 हात 2 पाय, फक्त फरक एवढाच आहे, शेपटी. आपल्यालाही शेपटी होती. माकड हाड आणखीनही आपल्या कमरेला आहे, तुम्ही चेक करू शकता, की ज्याचा उपयोग नसल्यामुळे ते नाहीसं झालेलं आहे. ठीक आहे. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली. सुरुवातीला माणूस भटकत होता, जसं की आपण हडप्पा संस्कृतीमध्ये पाहिलं की हे सिंधू संस्कृतीच्या तीरावरती तिथे लोक एकत्रित येऊ लागले आणि ते स्थिर झाले. कारण प्रत्येक वेळी भटकंती करत किती दिवस फिरत राहणार. आणि स्थिर कुठं झाले पहा, जिथे नदी होती त्या ठिकाणी स्थिर झाले. कारण त्या ठिकाणी त्यांच्या जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तिथे त्यांना मिळाल्या. म्हणून ही लोक स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल करू लागले. इथं दिलेलं आहे बघा, ही भटकी जमात एका ठिकाणी नव्हती, पण त्यानंतर त्यांना जसं एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळू लागले तसे ते लोक स्थिर झाले, ते घरं बांधून राहू लागले. ठीक आहे. माणसाला समाजाची गरज का वाटली? व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. जर आपल्यामध्ये सुधारणा करायच्या असतील, आपल्यामध्ये बदल घडवायचे असतील, जर हे पूर्वज, हे जे जुने लोक होते जंगलात राहणारे, हे जर स्थिर झाले नसते तर आज आपणही एखाद्या ठिकाणी एखाद्या गावात राहिलो नसतो. आपणही असंच भटकत राहिलो असतो नेहमी. पण आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या बदल घडावा किंवा आपल्यामध्ये विकास व्हावा यासाठी समूह जीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य आणि सुरक्षितता नव्हती, ते सतत भटकत होते. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस सुसंघटितपणे जगू लागला. ज्यावेळी माणसाला समजलं की आपण जर एकत्रित राहिलो तर आपल्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणाही होईल, तसेच आपल्याला सुरक्षितताही लाभेल. जसे की आता तुम्ही विचार करा, एखाद्या गावामध्ये जर 10 घरं असतील आणि रानामध्ये तिथून 5 किलोमीटर अंतरावरती फक्त एकच घर असेल किंवा एकच वस्ती असेल, तर ज्यावेळी चोर चोरी करायला येईल तर त्या 10 घरे आहेत तिथे चोरी करेल का जिथे एक वस्ती आहे तिथे चोरी करायला जाईल? साहजिकच आहे, जिथे एक वस्ती आहे त्या ठिकाणी चोरी करायला जाईल, कारण तिथं त्याला विरोध कमी होईल आणि सहजासहजी त्याची चोरी यशस्वी होईल. म्हणून आपल्या सुरक्षेसाठी समाजात राहणे हे लोकांना सोयीस्कर व संघटित जगू लागला.
समाजाच्या निर्मितीमागील ही एक प्रमुख प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमाची गरज वाटली. आता माणूस एकत्रित तर राहिला, मग एकत्रित राहणे हे एक बरोबर आहे हे माहीत झालं, पण काही ठिकाणी जो तो स्वतःच्या मर्जीनुसार जर वागायला लागला तर ते तिथंही मग सुरक्षित आपण राहू शकत नाही. त्यासाठी काही नियम करावे अशी गरज या समाजाला वाटू लागली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाने समाज जीवन अधिक सुसंघटित व स्थिर झाले आणि ह्या नियमांमुळं माणसाला स्थिर आणि संघटित असं जीवन जगता येऊ लागलं. माणसाची समाजशीलता. माणूस स्वभावतः समाजशील आहे. कोणी राहू शकेल का बघावं, की नेऊन एखाद्या वनामध्ये त्याला सोडून दिलं. आधीचे लोक राहत होते कारण त्यांची रूढी परंपरा तशी होती, पण आता जर आपण जास्त एकटे घरात राहिलो तर आपल्याला राहू वाटत नाही. आपल्याला कोणीतरी आपली सोबती पाहिजे. आपली पत्नी, आपले आई वडील, आपली मुलं बाळ हे आपल्यासोबत असावी असं वाटतं. त्यामुळं त्याचा स्वभावच समाजशील आहे. आपणा सर्वांना एकमेकासह सर्वांच्या सोबतीत आणि माणसात राहायला आवडतं आणि यानुसारच आपला जो स्वभाव आहे काय एकमेकाच्या सोबत राहायला आपल्याला आवडतं. सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशीच ती आपली गरजसुद्धा आहे. आपल्या अनेक गरजा असतात. काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते. जर अन्न मिळालं, वस्त्र मिळाले, घालायला कपडे मिळाले आणि राहायला घरही मिळालं तर माणूस कशाला भटकंती करेल. या महत्त्वाच्या गरजा माणसाला झाल्या की माणूस स्थिर होतो, एका ठिकाणी राहतो. परंतु माणसाला तेवढंच पुरेसं नसतं. पण माणसाच्या गरजा ह्याच्याही पेक्षा जास्त आहेत. ह्या मूलभूत गरजा आहेत. आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. भावनिक म्हणजे काय असणार आहेत की आपल्याही सोबती कोणी असावं, आपलं सुखदुःख जाणून घ्यावं, अशाही गरजा माणसाच्या आहेत. नाहीतर माणूस पूर्णपणे दुःखात आहे, त्याचं दुःख जर कुठं त्यानं व्यक्त नाही केलं तर ते आतल्या आत कुजत राहतो माणूस. ठीक आहे, तर याही गरजा माणसाच्या आहेत. उदाहरणार्थ सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे, बरोबर आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो. आता तुमचा वर्गात पहिला नंबर आला आणि ज्यावेळी तुम्ही घरी येता आणि त्यावेळी तुमच्या घरी आई, पप्पा, तुमचे आजी आजोबा सगळे गावाला गेलेले आहेत, घरी कोणच नाही आहे आणि ते 2 दिवसानंतर गावावरून येणार आहेत. ठीक आहे, आणि तुमच्या जेवणाची व्यवस्था शेजारच्यांना करायला सांगितलेली आहे की 2 दिवस याला जेवायला द्या, याची परीक्षा आहे किंवा याचे पेपर आहेत किंवा याचा अभ्यास आहे, तो बुडू नये म्हणून. आणि तुमचा पहिला नंबर लागलेला रिझल्ट घेऊन तुम्ही घरी गेला आहे आणि तिथं सांगायला तुमचे मम्मी, पप्पा, आजी आजोबा कोणच नाहीत, तर तुम्हाला किती वाईट वाटेल. तर ही आपली भावनिक गरज आहे की आपल्यालाही आपला आनंद सांगायला, ऐकायला कोणीतरी असावं. दुःख झाले तर आपल्यासोबत कोणीतरी असावे असे वाटते. चालताना, खेळताना पडला, पायाला ठेच लागली तर पटकन आपण आईपाशी जातो, आईला सांगतो. त्यानंतर आपले बाबा दवाखान्यात घेऊन जातात. जर समाज नसता तर आपण कुणाला दुःख सांगितलं असतं. ठीक आहे, आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. यातून आपली समाजशीलता दिसून येते. म्हणजे आपल्याला आपले आईवडील, आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी हे आपल्याला हवेसे वाटतात. आपल्याला त्यांचा सहवास आवडतो आणि यातूनच माणूस हा समाजशील आहे हा स्वभाव त्याचा दिसून येतो. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. हे आत्ताच बघितलं आपण. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांचे कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. ठीक आहे, शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. या सर्व गोष्टी आपल्याला समाजाशिवाय उपलब्ध होत नाहीत. वेगवेगळे उद्योग व व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. म्हणजे समाजात जर राहिलो तर आपण समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपण आपल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतो. उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते, पुस्तकासाठी कागद लागतो, त्यामुळे कागद निर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. बरोबर आहे. अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात.
यातूनच आपल्यातील क्षमता कौशल्याचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधारे इत्यादीसाठी आपण सर्व एकमेकांवरती अवलंबून असतो. म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी आहे. जसे आपल्याला इतर लोकांना आपलं दुःख सांगावंसं वाटतं, तसं इतरांनाही त्यांचं दुःख आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि आपणही त्या बाबतीत तेवढं समाजशील असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचंही दुःख आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यावरही आपण काहीतरी भावनिक प्रतिक्रिया दिली पाहिजे. तर ते समाज जीवन यशस्वी होईल. नाहीतर फक्त आपलंच दुसऱ्याला सांगायचं आणि दुसऱ्याचं फक्त अजिबात ऐकायचं नाही, तर हे समाजशील जीवन नाही. ठीक आहे. सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूची आवश्यकता असते याची एक सूची करा. त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो. हे अभ्यास आहे. तुम्हाला घरी दिलेलं काम आहे, हे करा आणि तुम्ही केले का नाही हे कमेंटमध्ये फोटो काढून पाठवा किंवा कमेंट करून सांगा. ठीक आहे. आपला विकास हा पुढचा पॉईंट आहे. ठीक आहे. प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात. बरोबर आहे का? प्रत्येक माणसात काहीतरी गुण असतातच. तो एकतर गाणं चांगलं म्हणू शकतो, त्याचा आवाज छान असतो, चित्र चांगलं काढू शकतो, किंवा पळण्यात तो छान असतो, किंवा दुसरी गोष्ट बोलण्यात भाषणशैलीची एक चांगली असते. त्याचे काही ना काही गुण प्रत्येकात निसर्गातच असतात. ते सुप्त अवस्थेत असतात. त्याचा विकास समाजामुळे होतो. म्हणजे समाजात राहत असताना समजा एखाद्याला चित्रकला येत असेल आणि तो छान चित्र काढतोय, तर तो छान चित्र काढतोय हे सांगणारे दुसरे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. त्याच्यावरून तुम्हाला कळतं की हां, मी चित्रकला काढू शकतो, मी चित्रकार होऊ शकतो, किंवा मला छान गाणं म्हणता येतं. आणि तुम्हाला जर गाणं छान म्हणता येतं किंवा चित्र छान काढता येतात आणि ते सांगायला, ऐकायला आणि बघायला जर कोणी समोर नसेल, तर तो गुण आपल्या अंगी आहे हे आपल्याला समजणारच नाही. त्यामुळे या सुप्त गुणाचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मजात अवगत नसते. कोणतीही भाषा आपण जन्म झाल्या शिकलेलो नसतो. आपल्याला नंतर हळूहळू ती शिकत असतो. घरात जी भाषा बोलली जाते तिला आपण सुरुवातीला शिकतो. बरोबर आहे. असं आहे का की मराठी कुटुंबात जन्मलेला मुलगा अचानक मोठा झाल्यावर कन्नड बोलू लागला आहे? नाही. जी भाषा आपण ऐकतो आपल्या घरात वारंवार, आपल्या आईकडून, आपल्या वडिलांकडून, तीच भाषा आपण पुढे शिकतो. आपल्या शेजारी वेगवेगळी भाषा बोलणारे असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो. बरोबर आहे. हिंदी भाषिक जर आपल्या बाजूला असेल तर तीही भाषा आपल्याला समजते. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकवण्याची संधी मिळते. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते. बरोबर आहे. प्रत्येकाजवळ ही क्षमता आहे. उदाहरणार्थ, निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणतेही 2 निबंध सारखे का नसतात? जर ते एकमेकांचा बघून लिहिलेला नसेल तर. नाहीतर नेहमी आपल्याला सवय असते पुढच्याचं बघून लिहायचं किंवा साईडचं काय लिहितोय ते बघून लिहायचं. असं नाही करायचं. आपला विचार जो आहे, आपले पूर्ण विचार आपल्या शब्दात कागदावरती उतरवायचा आणि ते मग भिन्न भिन्न प्रकारचे येतात. कारण त्यातील विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती यामुळे समाजामुळे या वाढीस लागतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करायची संधी ही समाजामुळे मिळते. माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. माणसातला जो कलागुण आहे त्याचा विकासही समाजामुळे होतो. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणाचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहन तितकेच महत्त्वाचे असते. ठीक आहे. समाज म्हणजे काय, जो की आपण खूप उशीर झाला विचार करत होतो या समाज शब्दाचा, ते काय आहे ते पहा. समाजात सर्व स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान, मुले, मुली यांचा समावेश होतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश या समाजात होतो. माणसाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो. असा समाज तयार होत नाही आहे की एखाद्या ठिकाणाहून 400-500 लोक उचललेत आणि एखाद्या ठिकाणी नेऊन ठेवलेले आहेत आणि सांगितलं तुम्ही इथं जगू शकता, तर तो समाज होत नाही. समाज
समाजाचा व्याख्या, समाजाचा अर्थ हा त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे की काय काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. ह्या आपल्या ज्या गरजा आहेत या पूर्ण करण्यासाठी एक व्यवस्थेची गरज असते आणि ती व्यवस्थेशिवाय आपले दैनंदिन व्यवहार हे व्यवस्थित होऊ शकणार नाही. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे आणि शेती संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. म्हणजे फक्त शेती करायची म्हणजे बैल आणि नांगर जुंपलं तर होत नाही. तुम्हाला नांगर बनवणारे लोक पाहिजे असते आणि त्यानंतर त्या बैलाचं जे चारा पाणी आहे ते करण्यासाठीही पूर्ण वेळ सगळं तुम्हीच करताय. नांगरही तुम्हीच बनवताय, शेतीही तुम्हीच करताय, बैलांचा चारा पाणीही तुम्हीच बघताय आणि पुढं त्यांचं शेतकी कामासाठी लागणारं जे औषध आहे, रोगावरती नियंत्रण करणारं औषध आहे हेही तुम्हीच बनवताय म्हटल्यानंतर तसं समाज निर्माण होऊ शकत नाही. तर जे काही शेतकीसाठी लागणाऱ्या गरजा आहेत त्या बनवण्यासाठी, त्या पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांचे कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. जरी तुम्ही शेतातून उत्पादन घेतलं तर समजा 10 पोती उत्पन्न निघालं गव्हाचं, तर ते आहे असं 10 पोती तुम्ही घरी स्वतः खाऊ नाही शकणार. तुम्हाला वर्षाला किती लागायचं, 1-2 माणसं असतील किंवा 4 जण असतील तर 1 ते 2 पोती तुम्हाला वार्षिक तेवढं तुम्हाला ते धान्य लागू शकते. पण राहिल्याचं काय होणार, तर ते तुम्हाला विकता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या गरजा पूर्ण करता आल्या पाहिजेत. त्यासाठी काय केली जाते, बाजारपेठ बनवली जाते. अशा अनेक व्यवस्थांमधून समाज हा स्थिर होतो. ठीक आहे, इथंपर्यंत आपला हा धडा संपलेला आहे. सामाजिक जीवन. ठीक आहे, समाज म्हणजे काय, आपले सामाजिक जीवन म्हणजे काय, समाजशीलता काय आहे, आपला विकास कशावरती अवलंबून असतो, हे सर्व या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. पुढील पाठात आपण भारतीय समाजाची विविधतेची ओळख करून घेणार आहे. पुढचा धडा काय आहे, समाजातील विविधता. या समाजामध्ये काय विविधता आहे, वेगवेगळे गुण काय आहेत, सर्व काही लोक समानच असतील असं नाही आहे. वेगवेगळे गुण एकत्रित ठेवून हे आपण एकत्रित कसं राहतो हे या पाठामध्ये आपण पाहूया. ठीक आहे, थांबूया आपण इथं. हा एक मुद्दा राहिलेला होता. जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखा आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिलेली आहे. शिक्षण, क्षमता, कौशल्य याचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. यामध्ये काही नवीन शब्द आहेत. संविधान, दर्जा, समानता, शिक्षण, क्षमता, कौशल्य याचा अभ्यास आपण पुढील इयत्तेत करणार आहे. ठीक आहे, हे आता सध्या तुम्हाला अभ्यासासाठी नाही आहे, फक्त आहे, संविधान आहे एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, थांबूया आपण. आपला व्हिडिओ जो आहे हा तुमच्या विद्यार्थी मित्रांबरोबर ती शेअर करा. छान वाटत असेल तर लाईक करून कमेंट करा, तसं सुचवा. काही बदल करायचा असेल तर तेही सांगा, शंका विचारू शकता कमेंट करून. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा, कारण तुम्हाला हे पटकन व्हिडिओ मिळून जातील. ठीक आहे, खूप लेंदी व्हिडिओ झालेला आहे, 18-17 मिनटाचा. थांबूया आपण इथं. धन्यवाद.